नमस्कार, ॲक्टिव्ह मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। रायगड जिल्हा रुग्णालय अलिबाग आणि इंदिरा ग्रामीण रुग्णालय यांच्यातर्फे दिव्यांग रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन। रायगड जिल्ह्यातील उरण शहरात रायगड जिल्हा रुग्णालय अलिबाग आणि इंदिरा ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले। या शिबिरात दिव्यांग रुग्णांना शिबिराचा लाभ देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकरे, इंदिरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बा काळे, उरण पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी संतोष सिंग आडेराव, उरण तालुका दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र मात्रे तसेच या शिबिराचा दिव्यांग रुग्णांना लाभ देण्यासाठी वैद्यकीय तज्ञ डॉक्टर अर्चना सिंग, जिल्हा रुग्णालय अलिबाग मानसोपचार तज्ञ डॉक्टर मृणाली कदम, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर समृद्धी दलाल, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर समाधान चौधरी, स्पीच थेरपिस्ट डॉक्टर माधवी माळी, सहाय्यक प्राध्यापक कान नाक घसा विभाग डॉक्टर राजेश पवार, मानसोपचार तज्ञ अक्षय मोरे, समुपदेशक हितेश जाधव, समुपदेशक विशाल दामोदरे, सामाजिक कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली, तर इंदिरा ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। या शिबिरात 7 दिव्यांग रुग्णांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। या शिबिरात सुमारे 150 लाभार्थ्यांनी लाभ घेतला। या प्रसंगी डॉक्टर बा काळेल यांनी अधिक माहिती देताना ते म्हणाले की दिव्यांग रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करणे ही काळाची गरज आहे। याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घेतला पाहिजे। या रुग्णांची गाव पातळीवर जनजागृती करण्यासाठी गावातील सामाजिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला पाहिजे। तसेच उरण दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र मात्रे यांनी माहिती देताना सांगितले की शासकीय योजना दिव्यांग व्यक्तीला वेळेवर मिळेल याकरिता योजना तयार करण्यात यावी अशी मागणी केली। या प्रसंगी डॉक्टर राजेंद्र इटकरे, संतोष सिंग आडेराव यांनी अधिक माहिती दिली आहे। ही आहेत क्षणचित्रे। ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल, रायगड विभाग संपादक रमेश थळी, उरण रायगड। माननीय जिल्हाधिकारी रायगड, त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक रायगड, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसीलदार ऑफिस आणि आपलं इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आपण दिव्यांगासाठी शिबिर, तपासणी आणि प्रमाणपत्र वाटप, एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा असं एक ब्रीदवाक्य ठेवून आपण आज या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलंय। मात्रे साहेब म्हणाले त्याप्रमाणे आम्ही 3 डिसेंबरलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं की आपण एक दिव्यांगासाठी या ठिकाणी शिबिर आयोजित करू। त्याप्रमाणे आपण हे आज शिबिर आयोजित केलंय। या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक रायगड यांची टीम या ठिकाणी आलेली आहे। त्यामध्ये मानसोपचार तज्ञ डॉक्टर अर्चना सिंग मॅडम आहेत, त्याचबरोबर डोळ्याचे तज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर अजय इंगळे सर आहेत, त्याचबरोबर हर्ष गुजराती आणि माळे मॅडम आहेत ज्या नाक कान घसा तज्ञ आहेत। असे सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण या ठिकाणी आलेल्या सर्व बांधवांची, अपंग बांधवांची तपासणी करून त्यांना किती टक्के अपंगत्व आहे हे त्याचं प्रमाणपत्राचं वाटप सुद्धा आपण या ठिकाणी आज करणार आहोत। पण ज्यांच्याकडे जेव्हा हे DR येतात, या पंचायत समिती बोला काय सरपंच, यांची काही जबाबदारी आहे का नाही याच्यात दिव्यांगांमध्ये पोहोचवण्याच्या या गोष्टी, का हे असं आलंय म्हणून? खरंच त्यांची ही सर्व जिम्मेदारी ही त्यांचीच आहे ना, की जर जी काय जवळ येईल स्कीम येईल, ZP याच्यावर येईल, जिल्हा परिषद येईल किंवा पंचायत समितीमध्ये जी काही स्कीम येईल ती तालुका स्तरावर आल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये येणारा तुमचा तर प्रत्येक ग्रामसेवक तुमच्याकडे आहे, त्याच्यामार्फत प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचवणं ही जिम्मेदारी त्याची शासनाची आहे। शासनानेच त्यांच्यावर हे पोहोचवणं आहे। या संदर्भात आपला पालकमंत्री तहसीलदार असतो ना, याच्याकडे तुमची काय मागणी आहे तहसीलदारांकडे? तहसीलदार साहेबांना एवढीच विनंती आहे की आपण ह्या दिव्यांग बांधव असो किंवा जी काय आपले याच्यामध्ये येणारे लोक आहेत, विधवा असतील किंवा अनाथ काही असतील, यांच्याकडे तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करा, त्यांना पण थोडा वेळ द्या, जेणेकरून जे काही तुमच्या याच्यात पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे ती शासनाच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यावर जे लक्ष द्याल एवढीच आपल्याकडे एक विनंती आहे। धन्यवाद। शासनाकडे आपली काय आता मागणी आहे? शासनाकडे आता आमच्या बच्चू कडू साहेबांनी आता एक अतिशय चांगली मागणी प्रस्तुत केली आहे आणि आता त्याच्यावर आमचा हे पण चालू आहे, आंदोलन पण चालू आहे बच्चू कडू साहेबांच्या याच्या की
प्रत्येक स्तरावर आपण प्रत्येकाला मानधन असं हे देता, पण शासनाने आज दिव्यांगांना फक्त 1000 रुपयाच्या याच्यावर 1000-1500 रुपयाच्या याच्यावर हे केला. तर 1500 रुपये म्हणजे काय मोठी नाही. तर त्यांना ही जी 3000 रुपयाची आम्ही जी मागणी केली, आता सरसकट आता कर्नाटक हे जे आहे या सरकार आहे त्यांनी 6000 रुपये दिव्यांगांना मानधन हे केले. तर आम्ही या शासनाकडे मागणी केलेली आहे, फक्त आम्हाला 3000 रुपयेच द्या, जेणेकरून आमचा उदरनिर्वाहाचा त्याच्यातनं काहीतरी साधन तयार होईल, जेणेकरून 3000 रुपयात थोडाफार तरी आमचा उदरनिर्वाह होईल. एवढीच मागणी आमची शासनाकडे आहे. महसूल सप्ताहानिमित्त आयोजित केला आहे. उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांनी ह्याचा लाभ घ्यावा. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण नियमित पाठपुरावा करून ह्या दिव्यांगांना जास्तीत जास्त जेवढी मदत मिळता येईल तेवढी आपण करण्याचा प्रयत्न करूया. फक्त यातच सांगतो की दिव्यांगांनी ह्या आजच्या ह्याचा लाभ घ्यावा हे सगळ्यांना विनंती. आपण व्हिडिओ आहे. काय आपला मुद्दा आहे? सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती उरण. हां, बोला. आमचा पंचायत समितीकडून समाज कल्याण योजनेचे जे लाभ असतात ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि यापुढे आम्ही नाही, माझी एक अशी मागणी आहे की आपण बॅनर बागीचे लावलेत ना तर ते या लोकांना कळेल, म्हणजे एक बॅनर असे बनवून असे बाहेर लावलेत तरी यांना समजेल. आम्ही आमच्या ग्रामविकास त्या ग्रुपवर पूर्ण माहिती दिलेली आहे आणि दिव्यांगांचे जे अध्यक्ष आहेत त्यांना पण आम्ही पूर्ण माहिती देऊन त्यांना, कारण आपण जे मोबाईलवर मेसेज टाकतात त्याच्यापेक्षा एक रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज.